वाटप करण्यात दिरंगाई, आयुक्तांनी उगारला कारवाईचा बडगा, 423 कर्मचाऱ्यांच्या वेतनाला लावला ब्रेक। क्रिकेटप्रेमींसाठी आज सुपर संडे, आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये भारत पाकिस्तान पुन्हा आमने सामने। चला चर्चेतल्या बातमीने सुरुवात करूया। बातमी अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून शिवसेना भाजपला साथ देत उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार जे ते विराजमान झाले आणि त्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार हे कराड आणि कोल्हापूरचा दौरा करतायत। त्याआधी पुण्यात त्यांनी रोड शो काढला असून दगडूशेठ गणपतीचं त्यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर कराडला ते प्रतिसंगमावरती जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेतील। तर कोल्हापुरात अजित पवारांची उत्तरदायित्व सभा होते आणि या सभेच्या निमित्ताने अजित पवार कोल्हापुरात शक्ती प्रदर्शन करणार आहेत। शरद पवार यांच्या झालेल्या सभेनंतर अजित पवार यांची होणारी ही सभा लक्षवेधी असणार आहे आणि या सभेच्या निमित्ताने मोठी पोस्टरबाजी शहरात करण्यात आली आहे। याविषयी आपण बोलणार आहोत। आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। ज्ञानेश्वर, आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची उत्तरदायित्व सभा ही कोल्हापुरात पार पडते, त्या अनुषंगाने काय घडामोडी घडतात? उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही उत्तरदायित्व सभा कोल्हापूरमध्ये होणार आहे। खरं तर शरद पवार यांच्या सभेनंतर या होणाऱ्या सभेकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे आणि या सभेच्या निमित्तानं अखंड पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजित पवार आज शक्ती प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यावरून ते शक्ती प्रदर्शन करतच आहेत, ते कोल्हापूरमध्ये येणार आहेत आणि खरं तर या येताना मार्गावरती सातारा, सांगली आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये ते जोरदार असं शक्ती प्रदर्शन करणार आहेत। कराड माहिती की अजित पवार यांनी शिवसेना आणि भाजपला साथ दिल्यानंतर शरद पवार सुद्धा पहिल्यांदाच प्रतिसंगमावरती गेले होते आणि त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रव्यापी दौरा केला होता आणि अजित पवार सुद्धा आज प्रतिसंगमावरती जात आहेत, त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याकडे सुद्धा लक्ष लागले। आणि दुसऱ्या बाजूला बहुजन समाजाच्या भल्याकरता जे काम केलं, सर्व जाती धर्माच्या लोकांना शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे नेण्याचं जे काम केलं, त्याच कामाच्या त्याच रस्त्याने मी आणि माझे सगळे सहकारी पुढची वाटचाल ही चालू ठेवणार आहोत। पुण्यामध्ये प्रचंड स्वागत आहे, प्रचंड मोठा पुणेकरांनी जो प्रतिसाद दिलाय तो एवढा म्हणजे मनाला एक आनंद देऊन गेलेला आहे की एवढा प्रचंड प्रतिसाद मला मिळेल असं मी विश्वास देखील केलेला नव्हता। परंतु आता पुणेकरांची अधिक जबाबदारी माझ्यावर आलेली, ती जबाबदारी पार पाडण्याच्या करता मी मनापासून माझं सर्वस्व पणाला लागलो। मुख्यमंत्री होणार असं स्वप्न बघतात तर हे होते अजित पवार, ज्याने प्रचंड स्वागताबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे। यानंतर पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे कोल्हापुरात। ज्ञानेश्वर, उत्तरदायित्व सभा जी अजित पवारांची आज कोल्हापुरात पार पडणार आहे। शरद पवारांच्या सभेनंतर त्यांची सभा जी ती पार पडते आणि एकूणच या सभेत काय बोलतील याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ज्ञानेश्वर, खरं आहे, कारण अजित पवार हे आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिली अशी जाहीर सभा घेणार आहेत आणि या सभेच्या निमित्तानं ते काय बोलतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण शरद पवार यांनी सुद्धा कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी सभा घेतली होती आणि त्यांनी त्या सभेमध्ये पुरोगामी विचार मांडण्याचा प्रयत्न केला होता। याशिवाय हसन मुश्रीफ जे अजित पवारांच्या सोबत गेले त्यांच्यावरती सुद्धा शेलक्या भाषेत आहे ते टीका केली होती आणि या सभेला एकूणच आता अजित पवार काय उत्तर देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकूणच या सभेला येत असताना अजित पवार हे पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळते। सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सगळ्या जिल्ह्यामध्ये ते शक्ती प्रदर्शन करणार आहेत। कराड इथल्या प्रतिसंगमावरती सुद्धा ते जाणार आहेत आणि यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करून आहे ते पुढे ते कोल्हापूरच्या सभेला रवाना होणार आहेत। खरं तर शरद पवार हे सुद्धा ज्यावेळी राष्ट्रवादी फुटली त्यावेळी सगळ्यात अगोदर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावरती गेले होते आणि त्यानंतरच त्यांनी महाराष्ट्रव्यापी दौरा केला होता आणि त्यामुळे अजित पवार सुद्धा आज प्रतिसंगमावरती जाऊन काय बोलणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। साधारण 4 वाजता अजित पवार आहे ते कोल्हापूरमध्ये येणार आहेत आणि त्यांचं स्वागत आहे ते जल्लोषी वातावरणामध्ये कोल्हापूरचे राष्ट्रवादी करणार आहेत। सुमारे 2,500 दुचाकी त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी असणार आहेत। कोल्हापूरमध्ये ते आल्यानंतर ताराराणी, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सगळ्या राष्ट्रपुरुषांना अभिवादन करणार आहेत आणि त्यानंतर ते सभास्थळी दाखल होणार आहेत आणि या सभेच्या निमित्तानं एक वातावरण निर्मिती गेल्या 2 दिवसापासून कोल्हापूरमध्ये होताना पाहायला मिळतात। भल्या मोठ्या कमानी आणि कटवेज आहेत ते नेत्यांचे या सगळ्या सभा मार्गावरती लावलेले आहेत आणि एकूणच
एकूणच राष्ट्रवादी या सगळ्या परिसरामध्ये म्हणजे कोल्हापूर जिल्हा असू दे किंवा पश्चिम महाराष्ट्र असू दे तिथं शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतात। आणि आज होणारी ही सभा, या सभेच्या निमित्तानं शरद पवारांची जी सभा झाली होती त्या सभेला अजित पवार नेमकं कशा भाषेत उत्तर देतात त्याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिले। साधारण 5:30 वाजता या सभेला सुरुवात होईल आणि साधारण 1 लाख लोक या सभेला उपस्थित राहतील अशा पद्धतीचा अंदाज आहे ते नेत्यांनी व्यक्त केलाय। मात्र एकूणच सगळ्यांचं लक्ष राहिले की अजित पवारांची नेमकी आज कोल्हापूरमध्ये काय ताकद आहे हे सभेच्या निमित्तानं स्पष्ट होणार आहे। त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचं आता लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे आजच्या या उत्तरदायित्व सभेची आपण जोरदार तयारी केल्याचं आपण पाहतो आणि त्या सभेत अजित पवार नेमकं काय बोलतायत हे दुपारी आपल्याला कळेल, त्याबद्दलचा आपण आढावा घेऊच। यानंतर पाहूयात राज्यात मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो चर्चेत आहे। मराठा आरक्षणासाठी जालन्यामधील अंतरपावली गावामध्ये आंदोलन करत असलेले मनोज जरांगे यांची बंधरणी करण्याचा प्रयत्न जो आहे तो राज्य सरकारकडून सातत्याने केला जातोय। मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलनावरती ठाम आहेत। त्यामुळेच आता सरकारनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उद्या मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलावली असून सत्ताधारी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना बैठकीसाठी बोलावण्यात आले अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। उद्धव ठाकरे निमंत्रण स्वीकारून या बैठकीला येणार का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय। मी उद्याच्याला सोमवारी सर्व विरोधी पक्षाच्या सर्व पक्षीय विरोधी पक्ष म्हणू नका, राज्यामध्ये सगळे जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षांच्या प्रतिनिधीची बैठक मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीला बोलवलेली आहे। बघू आता उद्या सगळ्यांशी चर्चा करून काहीतरी चर्चेतनं नेहमी चांगला मार्ग निघू शकत असतो, चांगल्या सूचना येत असतात। बाकीच्यांच्याही मनामध्ये नक्की काय आहे हे राज्याच्या प्रमुखांना समजत असतं आणि त्याच्यातनं हा एक आम्ही प्रयत्न करतो। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वायबी चव्हाण सेंटर इथे बैठक बोलावली। राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये प्रामुख्याने शरद पवार मतदारसंघ निहाय चाचपणी करणार असल्याचं सांगण्यात येतं। तर उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असून ते जळगावला रवाना झालेत। उद्धव ठाकरे आज जळगावच्या दौऱ्यावरती येत आहेत। उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जळगावमध्ये महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल। तर पिंपराळा इथे भव्य अशा अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल। या दोन्ही कार्यक्रमांनंतर दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरेंची जळगावमधील मानराज पार्क मैदानावर जाहीर सभा पार पडते। तर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंनी सभास्थळाची माहिती घेतली, तिथला सगळा आढावा घेतला। यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांनी कार्यक्रमासंदर्भात सगळ्या पदाधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या। बोलूयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आता क्षणाला जळगावमध्ये आहेत, तिथल्या सगळ्या घडामोडी ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। लक्ष्मण, उद्धव ठाकरे किती वाजता जळगावमध्ये पोहोचतात, कशा पद्धतीने आज दिवसभराचा त्यांचा कार्यक्रम असणार आहे? विशाल, उद्धव ठाकरे 11 वाजता जळगावच्या विमानतळावरती दाखल होतील आणि ते त्यानंतर जळगावमध्ये जातील आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावतील। एक सभा देखील उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित होणार आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम देखील विशाल त्यांच्या हस्ते आज जळगावमध्ये पार पडतोय। मात्र एक पॉलिटिकल हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो जळगावमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या काही नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या या कार्यक्रमाची कोंडी करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून केलेला आहे। शासनाचं काल रात्री एक राजशिष्टाचाराचं पत्र जे आहे ते प्रशासनाला प्राप्त झालेलं आहे आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की राजशिष्टाचारानुसार सरदार वल्लभभाई पटेल असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या पुतळ्याचा अनावरणाचा कार्यक्रम जो आहे तो उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या हस्तेच पार पडेल अशा प्रकारचं पत्र जे आहे ते प्रशासनाला प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे प्रशासनाकडनं एक प्रकारे या उद्धव ठाकरेंच्या उपस्थित होणाऱ्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाला विरोध असणार आहे आणि त्यामुळे पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त जो आहे तो जळगाव शहरात तैनात करण्यात आलेला आहे। ठिकठिकाणी चौकामध्ये पोलीस जे आहे ते मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहे। त्यामुळे संपूर्ण जळगाव शहराला एक छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचं स्पष्ट म्हणणं आहे कुठल्याही परिस्थितीत कुठलंही पत्र शासनाचं येऊ द्या, मात्र या पुतळ्यांचं अनावरण जे आहे
ते उद्धव ठाकरे यांच्या हस्तेच होणार आहे आणि त्यामुळे कुणीही आम्हाला अडवण्याचा प्रयत्न करू नये. जर कुणी आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कायदा हातात घ्यायला देखील मागे पुढे बघणार नाही, अशा प्रकारचा इशारा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिलेला आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या देखील पदाधिकाऱ्यांनी या सगळ्या कार्यक्रमाला अर्थात उद्धव ठाकरे यांच्या हस्ते कार्यक्रमाला विरोध न करता उद्धव ठाकरे यांच्या हस्ते याचं अनावरण होऊ नये यासाठी विरोध दर्शवलेला आहे. त्यामुळे आज जळगाव शहरामध्ये एक राजकीय संघर्ष जो आहे तो भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक पदाधिकारी यांच्यामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र उद्धव ठाकरे 11 वाजता आल्यानंतर ते नेमकी काय भूमिका घेतात, पुढे नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं असेल. मात्र 11 वाजता उद्धव ठाकरे जळगावच्या विमानतळावर येतील, त्यानंतर ते पुतळ्यांच्या अनावरणासाठी जातील आणि त्यानंतर ते जळगावमध्ये एक जाहीर सभा देखील उद्धव ठाकरे घेणार आहे. उद्धव ठाकरेंच्या सोबत संजय राऊत, विनायक राऊत, त्याचबरोबर अंबादास दानवे असे नेते देखील उपस्थित असणार आहे आणि या सगळ्यामुळे एक पॉलिटिकल हाय व्होल्टेज ड्रामा विशाल आज जळगाव शहरामध्ये बघायला मिळू शकतो. लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. बरोबर 11 वाजता उद्धव ठाकरे हे जळगावमध्ये पोहोचतात आणि त्यानंतर जळगावमधला त्यांचा पुढला कार्यक्रम जो आहे तो सुरू होईल. पण यानंतर या सगळ्या घडामोडी दरम्यान एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते आणि ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की कोपर्डी अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी जो आहे त्यांनी येरवाडा कारागृहात आत्महत्या केली. आरोपी जितेंद्र शिंदे याने आत्महत्या केल्याचं कळतं. येरवाडा कारागृहामध्ये त्याने आत्महत्या केलेली आहे. कोपर्डी अत्याचार आणि हत्या प्रकरणातला हा आरोपी आहे ज्याने येरवाडा कारागृहात आत्महत्या केल्याचं कळतंय. जितेंद्र शिंदे असं त्याचं नाव आहे. आता या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय आणि याच विषयी अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. वैभव, काय माहिती? विशाल, जी माहिती मिळते त्यानुसार कोपर्डी प्रकरणातील प्रमुख आरोपी जो आहे, जो येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगत होता, त्यानं सकाळी येरवडा कारागृहामध्ये आत्महत्या केली आहे, फाशी लावून घेतली आहे त्यांनी, अशी माहिती जी आहे ती येरवडा कारागृह प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. त्यानंतर त्याला ससून रुग्णालयामध्ये जेव्हा नेण्यात आलं तेव्हा तिथे नेल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आलेलं आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये मरेपर्यंत जन्मठेप जी आहे ती या जितेंद्र शिंदे याला सुनावण्यात आलेली होती आणि कोपर्डीच्या बलात्कार प्रकरणामधला तो प्रमुख आरोपी होता. त्यामुळे या कारागृहामध्ये नेमकी त्याने आत्महत्या कशामुळे केली आहे किंवा काय, या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो येरवडा पोलीस करतील. मात्र तुर्तास जी माहिती येते, ताजी माहिती त्यानुसार जितेंद्र शिंदे यांना येरवडा कारागृहामध्ये फाशी लावून घेतलेली आहे आणि आत्महत्या केली आहे. धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तर काहीही झालं तर उद्धव ठाकरेंच्याच हस्ते अनावरण होईल अशी भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे. उद्धव ठाकरेंची उद्या जळगावात जाहीर सभा होतीये. शिवसेना ठाकरे गटातले संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्याकडून या सभेच्या तयारीचा आढावा घेतला गेलेला आहे. पाऊस असताना सुद्धा सभा मंडप आणि व्यासपीठ उभारणीचं काम सुरू होतं. 2024 मध्ये जर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल तर आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून येणं गरजेचं आहे आणि यासाठी बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांचं जाळं विणण्याची गरज असल्याचं राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. कोल्हापुरात अजित पवारांची रविवारी उत्तरदायित्व सभा होतीये आणि या सभेच्या निमित्तानं अजित पवार गट कोल्हापुरात शक्ती प्रदर्शन करणार आहे. या सभेच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. एका वर्षासाठी शिकाऊ उमेदवार म्हणून गोंदियातल्या 5 तालुक्यातनं निवडलेल्या 16 पात्र उमेदवारांना वीज वितरण उपविभागानं अपात्र केलंय, तर दुसरीकडे अपात्र उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे. या विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा उमेदवारांनी दिलाय. यवतमाळमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातल्या 4 मॉड्यूल ऑपरेशन थिएटरचं उद्घाटन करण्यात आलं. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. अकोला पातूर जिल्हा परिषद शिक्षकांचं रक्तदान शिबिर घेतलं गेलं, पण यावेळेला रक्त घ्या पण आम्हाला शिकू द्या अशी मागणी शिक्षकांनी केलेली आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामं देऊ नयेत अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. चंद्रपुरातल्या बल्लारपूरमधल्या कळमना जंगलामध्ये वाघाचा बछडा अशक्त अवस्थेत आढळलेला होता. उपचारादरम्यान या बछड्याचा मृत्यू झालाय. प्रशासनाकडून सध्या या संदर्भातला अधिक तपास सुरू आहे.
नालासोपाऱ्यामध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. अपघाताच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. एका दुचाकीच्या अपघातात एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झालाय. पालिकेकडे वारंवार मागणी करून सुद्धा रस्ते दुरुस्ती केली जात नसल्याचा आरोप स्थानिक करतायत. अहमदनगरमध्ये मढी देवस्थानच्या विश्वस्त मंडळातल्या पदाधिकाऱ्यांना बरखास्त करून पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांना कायम राहण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले. अध्यक्ष पदावरनं विश्वस्त मंडळात मोठा वाद झाला होता. नांदेडच्या हदगाव तालुक्यातल्या साप्ती जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची अपुरी संख्या आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून ग्रामस्थांनी पुढाकार घेत गावातल्या 2 उच्च शिक्षित तरुणींची मानधन तत्वावर नियुक्ती करण्याचा ठराव केलाय. गेल्या 10 दिवसांहून अधिक काळ आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपलं उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय. सरकारनं अर्जुन खोतकर यांच्याकडे बंद लिफाफ्यात शासनादेश पाठवला. मात्र त्यात सरसकट मराठ्यांना आरक्षणाची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे आपलं उपोषण सुरूच राहील असं त्यांनी जाहीर केलंय. मनोज जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी कुणबी सेनेनं केलेली आहे. जरांगेंची भूमिका एकतर्फी असून यामुळे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना अटक करा अशी मागणी विश्वनाथ पाटलांनी केली आहे. त्याचबरोबर कुणबी सेनेकडून तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय. नांदेडमधल्या धर्माबादमध्ये अशोक चव्हाणांना मराठा समाजानं घेराव घातलाय. त्यामुळे कार्यक्रम अर्धवट सोडून अशोक चव्हाणांना परतावं लागलं. मराठा आरक्षणासाठी काय केलं असा सवाल करतानाचा आंदोलकांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मराठा आणि ओबीसींमध्ये वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचं काम भाजप करत असल्याची टीका नाना पटोलेंनी केलेली आहे. यावेळेला त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. पंकजा मुंडेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सरकारला आरसा दाखवलाय. मराठा समाजाला शब्द नकोय, शिवाय दिशाभूलही नकोय, तर ठोस चर्चा करून टिकाऊ आरक्षण हवं असल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासनानं GR काढलाय. मात्र जरांगे पाटील सरसकट आरक्षणावर ठाम आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या फुलंब्रीमध्ये मराठा आंदोलकानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. यावेळेला काही आंदोलक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकानं अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यवतमाळमध्ये मराठा समाजानं आंदोलन केलंय. जालन्यातल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध करण्यात आला. मराठा आरक्षणावर तातडीनं तोडगा काढा, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा छावा संघटनेनं दिलाय. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला. आरक्षण न मिळाल्यास एकाही मराठा आमदाराला मतदान आणि ब्रेकनंतर बातमी आहे की एकीकडे 2 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस होतोय आणि त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहताना दिसत आहेत. पण छोटे मोठे धरण बंधारे देखील भरलेले आहेत या सगळ्याच्यात. दुसरीकडे मनमाड, नांदगाव, येवला भागात दमदार पाऊस झालेला नाही आणि त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जेमतेम पाणी उरल्यामुळं ऐन पावसाळ्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांनी. 3 महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाचे नाशिक जिल्ह्यात कमबॅक झालेले आहे. गेल्या 2 दिवसापासून सटाणा, बागलाण, देवळा, कळवण, दाभाडी, दिंडोरी या भागात अक्षरशः मुसळधार पाऊस होत आहे. त्याच्यामुळे सर्व नदी नाले ओसंडून वाहत आहे. काही धरणं तर ओव्हरफ्लो झालेले. मात्र मनमाड शहर परिसरात आणि नांदगाव तालुक्यात अद्यापही पाहिजे तेवढा पाऊस झालेला नाही. रिमझिम पाऊस होत आहे. आता मी उभा आहे मनमाड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदडी धरणावर. आपण बघू शकतो का या धरणात पाण्याचा जेमतेम साठा उरलेला आहे. या धरणाची जी क्षमता आहे ती 110 दशलक्ष घनफूट आहे आणि आता याच्यात फक्त 20 दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. तो पण मृत साठा आहे आणि या मृत साठ्यातूनच मनमाड शहराला 20 दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. ऐन पावसाळ्यात 1.25 लाख नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. जर आगामी काळात जोरदार पाऊस नाही झाला आणि या धरणात पाणी नाही आले तर काय होईल अशी भीती नागरिकांना पडलेली आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, वागदडी धरण, मनमाड. पुढे बघूयात. राज्यात जोरदार पावसामुळे धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील गिरणा धरण परिसरामध्ये पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला आणि यामुळे गिरणा धरणात अवघा 37% असलेला जलसाठा अवघ्या
24 तासातच 13% वाढून तो 50% जाऊन पोहोचला. दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडण्यात आले असून पांझरा नदीमध्ये धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय. दरम्यान पुढील काही दिवस असाच पाऊस राहिला तर जिल्ह्यावरील पाणी टंचाईचं संकट देखील दूर होण्यास मदत होणार आहे. भारताची राजधानी दिल्लीकडे देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष आहे. कारण राजधानी दिल्लीमध्ये G20 परिषद पार पडते आणि या शिखर परिषदेचा आजचा दुसरा दिवस आहे. आजच्या या दिवसाची सुरुवात या नेत्यांनी राजघाटावर केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीला या नेत्यांनी अभिवादन केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यापासून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यापर्यंत सगळ्या नेत्यांनी महात्मा गांधींना अभिवादन केलं. आणि यासह इतरही वेगवेगळ्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत पुढल्या बुलेटिन्समध्ये. मग त्या 25 मिनिटात 50 बातम्या असतील, बातमी 36 जिल्ह्यांची असेल, महाराष्ट्र लिमिटेडच्या माध्यमातून राजकीय घडामोडींपासून तर शेतकऱ्याच्या शेतशिवारापर्यंत नेमकं काय सुरू आहे याबद्दलच्या घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यात आणखीन एक महत्त्वाची घडामोड म्हणजे मुंबईकरांसाठी की आपण जर आज गणपती उत्सवाच्या निमित्ताने खरेदी करता म्हणून रविवार आहे म्हणून बाहेर पडताय तर एक लक्षात घ्या की तिन्ही मार्गांवरती म्हणजे हार्बर, मध्य आणि वेस्टर्न या तिन्ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे आणि त्यातल्या लोकलचं वेळापत्रक लक्षात घेऊनच बाहेर पडा, अन्यथा आपली गैरसोय होऊ शकते. यानंतर आपण बघणार आहोत पुढील 10 सेकंदात वेगवेगळ्या घडामोडी अगदी झटपट. 10 सेकंद 10 बातम्या. प्रायोजक धानुका. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडच्या धारूरमध्ये 5 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू. कारी गावातील शेकडो मराठा बांधव उपोषणात सहभागी. सोलापुरातील असंघटित कामगारांच्या गृहनिर्माण प्रकल्पाचं काम युद्ध पातळीवर सुरू. 30,000 घरांची अप्पर मुख्य सचिवांकडून पाहणी. पंचावन्न वर्षीय शिपायाने कंत्राटी नर्सला व्हॉट्सअपवर केले अश्लील मेसेज. बीडच्या वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार. शिपायाचं तडकाफडकी निलंबन. दापोली, मंडणगडसह रत्नागिरीत जोरदार पाऊस. धरणातील पाणीसाठा वाढला. भात पिकाला जीवदान. धुळ्यात 1.5 महिन्यानंतर पावसाचं जोरदार कमबॅक. नदी नाले तुडुंब. अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडले. जळगावमध्ये फळभाज्यांचे दर घसरले. गेल्या आठवड्यात 35 रुपये किलो असलेला कांदा आता 15 रुपयांवर तर टोमॅटो फक्त 10 ते 15 रुपये किलो. डोंबिवलीमध्ये जल्लोषात गणरायाचा आगमन सोहळा. बाप्पांच्या स्वागतासाठी ढोल ताशे आणि फटाक्यांची आतषबाजी. मुदवड तालुक्यातील जामठी इथे पोळ्यानिमित्त मोठा बाजार. बैलांना सजवण्याचं साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी. भाजप नेत्या पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर नतमस्तक. मध्यरात्री 2:30 वाजता पंकजा मुंडेंचं परळीत जंगी स्वागत. कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून पंकजा मुंडे भाऊक. गणेशोत्सवात टोल माफी किती दिवसांची असेल याबाबत मुख्यमंत्री अधिकृत घोषणा करतील. मंत्री रवींद्र चव्हाण यांचं स्पष्टीकरण. यासह इतर वेगवेगळ्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेणार आहोत, पण त्यापूर्वी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. नवी दिल्लीत सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेचा आज दुसरा दिवस. विविध देशांच्या नेत्यांकडून राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन. कोल्हापुरात अजित पवारांची उत्तरदायित्व सभा. सभेच्या आधी पुण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन. अजित पवारांनी घेतलं दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन. अजित पवारांच्या हस्ते गणपतीला अभिषेक आणि पूजा. उद्धव ठाकरे आज जळगाव दौऱ्यावर. पिंपराळामधील मानराज पार्कमध्ये ठाकरेंची सभा. उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू समाजाविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे मावळमध्ये पडसाद. पिंपरी चिंचवडमध्ये उदयनिधी स्टॅलिनच्या पुतळ्याला जोडे मारत निषेध.
मालेगावात मालमत्ता कराची आकारणी आणि बिलांचं वाटप करण्यात दिरंगाई, आयुक्तांनी उगारला कारवाईचा बडगा. 423 कर्मचाऱ्यांच्या वेतनाला लावला ब्रेक. कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदेची आत्महत्या. येरवड्यात गळफास घेऊन संपवलं आयुष्य. क्रिकेटप्रेमींसाठी आज सुपर संडे. आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये भारत पाकिस्तान पुन्हा आमने सामने. महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात. राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून शिवसेना भाजपला साथ देत उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान झाले आणि त्यानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार हे कराड आणि कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. त्याआधी पुण्यात त्यांनी रोड शो काढला असून दगडूशेठ गणपतीचं त्यांनी दर्शन घेतलं. त्यानंतर कराडला ते प्रीती संगमावरती जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेतील. तर कोल्हापुरात अजित पवारांची उत्तरदायित्व सभा पार पडते. या सभेच्या निमित्ताने अजित पवार कोल्हापुरात शक्तीप्रदर्शन करणार आहेत. शरद पवार यांच्या झालेल्या सभेनंतर अजित पवार यांची होणारी ही सभा लक्षवेधी असणार आहे आणि या सभेच्या निमित्ताने मोठी पोस्टरबाजी शहरात करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाने निवडणूक आयोगात उत्तर दाखल केलं आणि त्यामुळे आता त्यावर निवडणूक आयोग काय निर्णय घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणी लवकरच प्रत्यक्ष सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे. काका पुतण्यात संघर्ष वाढणार. शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल. अजित पवार गटानं केलेले सगळे दावे फेटाळले. शिवसेनेच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी पक्षाची चिन्हाची लढाई सुरू होतीये. निवडणूक आयोगानं अद्यापही पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही. अजित पवार यांनी 2 जुलैला बंड केल्यानंतर 2 महिन्यांनी शरद पवार गटानं निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. अजित पवार यांच्या बंडानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यात आला होता. पुतण्याच्या या दाव्यानंतर काका शरद पवार चांगलेच आक्रमक झालेत. अजित पवार यांच्यासोबत गेलेले 8 मंत्री आणि 31 आमदारांच्या विरोधात शरद पवार यांच्या गटानं अपात्रतेची याचिका दाखल केली आहे आणि अजित पवार गटाचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगावर विश्वासही व्यक्त केलाय. कमिशनकडून जी नोटीस आदरणीय पवार साहेबांना आली होती ती अतिशय विनम्रपणे आम्ही ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला त्याची जी काही आम्हाला प्रश्न विचारले त्याचं सत्य आणि खरी उत्तरं आम्ही दिलेली आहेत आणि माझा विश्वास आहे की इलेक्शन कमिशन पूर्ण पारदर्शकपणे आम्हाला न्याय देईल. तर आमचे नेते अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी वेळोवेळी राष्ट्रवादी हा आमचाच पक्ष असल्याचं स्पष्ट केलंय. याचा पुनरुच्चार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. यापूर्वी तुम्ही ऐकलं असाल अजितदादा पवारांनी 5 जुलैला आणि नंतर प्रत्येक सभेत सुनील तटकरे साहेबांनी, प्रदेशाध्यक्ष यांनी अनेक वेळेला, प्रफुल्लभाई पटेल यांनी की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा आहे, चिन्ह आमचं आहे आणि हे आमचंच राहील अशा भावना व्यक्त केल्या. एक प्रकारे निवडणूक आयोगातली ही लढाई आता गांभीर्यानं सुरू झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. निवडणूक आयोगानं अद्यापही पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद केलेली नाही. दोन्ही बाजूंची उत्तरं ऐकल्यानंतर आयोग किती वेगानं सुनावणी करणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि या लढाईत काका बाजी मारणार का पुतण्या जिंकणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघत राज्याच्या राजकारणात इतिहासाची पुनरावृत्ती पाहायला मिळते. शिवसेनेत पक्षाचं नाव आणि चिन्हावरून मोठी लढाई झाली. आता तशीच लढाई राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झाली आहे. नाव आणि चिन्ह गेलं तर त्याचे राजकीय परिणाम काय होतील पाहूया त्याविषयीचा हा रिपोर्ट. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटात राजकीय खणाखणी सुरू झाली आहे. पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्हावरून दोन्ही गट इरेला पेटले आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून म्हणजेच गेल्या 24 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्ह मतदारांच्या परिचयाचं झालंय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य आमदार आणि खासदार अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगातल्या लढाईत पक्षाचं नाव आणि घड्याळ अजित पवारांनाच मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. गेल्या वर्षी शिवसेनेतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.
त्यावेळी निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिलं होतं. मात्र मतदारांचा पाठिंबा महत्त्वाचा असल्याचं मत विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलंय. शेवट काय यानंतर थेट जाऊया जळगावमध्ये अंबादास दानवे बोलतायत तिथे. पोलिसांनी या सगळ्या विषयात लक्ष देण्याची आवश्यकताच आहे. आता पोलिसांविषयी काय बोलू, जेलमधले पोलीस असो की बाहेरचे पोलीस असो, त्यांच्यावर नियंत्रण सरकारचं असतं, गृह मंत्रालयाचं असतं. असं असताना आत्ताचं गृह मंत्रालय मला वाटतं राज्यातल्या दंगली, राज्यात झालेले लाठीमार जर असं बघितलं तर या महाराष्ट्रात गृह मंत्रालय आहे का नाही अशी शंका आहे. तसंच तिथं जेलमध्ये झालेलं आहे. सदा सरवणकर यांनी कोल्हापूरमध्ये असं म्हटलंय की मनोहर जोशी यांचं घरावर हल्ला करण्याचे आदेश मातोश्रीवरून देण्यात आलेले होते आणि जाता जाता रस्त्यामध्ये पेट्रोल पंप लागतो अशा स्वरूपाचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. आमदारकीचं तिकीट त्यांना मिळावं यासाठी जो वाद निर्माण झाला होता त्यातनं हे कृत्य घडलं होतं. फक्त आता एक 20-25 वर्षानं असं शहाणपण सदा सरवणकरला काँग्रेसमध्ये जाऊन आल्यानंतर आणि आता गद्दारामध्ये गेल्यानंतर ते शिकू लागले. त्याच वेळेस सांगितलं असतं तर बरं झालं असतं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं उद्या बैठक होते. त्या बैठकीला सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित केलं जाणार आहे. आपल्याकडनं कोण जाणार आहे आणि त्याबाबत काही निमंत्रण मिळालंय का आपल्याला? आता सरकार या सगळ्या मराठा आरक्षणाच्या विषयी आधी जी भूमिका मांडत होते ह्या सरकारमधले लोक, विशेषतः देवेंद्रजी फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टी, आता त्यांचं सरकार येऊन 15 महिने झालेले आहे आणि या 15 महिन्यात सुद्धा ते भूमिका सुस्पष्टपणे घेऊ शकलेले नाही. आणि म्हणून आता सगळे पक्ष वगैरे एकत्र करून काहीतरी नाटकबाजी करतायत. निश्चित विरोधी पक्ष याच्यात सहभागी होईल. परंतु मराठा आरक्षणाविषयी हेच लोक म्हणत होते सर्वोच्च न्यायालयानंतर आम्ही क्युरेटिव्ह याचिका करणार. काय केलं? खरं तर याला 50% मराठा आरक्षण वाढवायचं असेल तर संसदेमध्ये कायद्यात दुरुस्ती हा एकमेव पर्याय आहे. बाकी पुढे बोलूयात. आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्याच्या मागणीवरती ठाम आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाला कायमस्वरूपी आणि टिकणारं आरक्षण देण्यासाठी नेमकं काय करावं लागेल पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. जालन्यात अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीनं अनेकांची कोंडी केली आहे. मराठा बांधवांच्या भावना तीव्र असल्यानं या विषयावर नेते थेटपणे व्यक्त होताना दिसत नाहीत. मात्र संभाजीराजे छत्रपती यांनी या मुद्द्याला थेट हात घातलाय. कोर्ट आणि कायद्याचा प्रश्न त्यांनी सरकारलाच विचारलाय. तुम्ही सोशल बॅकवर्ड नाही आहात. तुम्ही, माझं वाक्य नाही, हे सर्वोच्च न्यायालयाचं वाक्य आहे. तुम्ही पुढारलेला वर्ग आहे. आता ही तुम्हाला हे 2 शब्द बदलावे लागतील आणि मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे हे लाईन यायला लागते आणि मग सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. मराठ्यांचं सामाजिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी पुन्हा नवा स्वतंत्र मागासवर्ग आयोग गठीत करण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर सावध प्रतिक्रिया दिली. त्यांना ते पटलं पाहिजे. आम्ही सांगून अद्यापपर्यंत आम्ही त्यांना पटवून द्यायला कमी पडतोय. त्यामुळं त्यांना ते अजून पटेना. म्हणून त्यांनी शेवटी शिष्टमंडळ पाठवलं. त्यांच्याशी पण मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. कोर्टात योग्य प्रकारे बाजू मांडली गेली तर मराठवाड्यातील मराठा बांधवांसाठी सरसकट आरक्षणासाठीचं परिपत्रक कायद्याच्या कसोटीवर टिकू शकतं असाही दावा करण्यात आलाय. प्राप्त परिस्थितीमध्ये टिकेल असं, म्हणजे न्यायपालिकेसमोर टिकेल असं आरक्षण देता येईल का अशी विचारणा होते आहे. योग्य कायदेशीर सल्ला आणि अचूक मांडणी जर का केली तर अशा प्रकारचं आरक्षण परिपत्रक काढून देखील देता येणं शक्य आहे असं मला वाटतं. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठवाड्यात मराठा समाजाला वंशावळ न तपासता सरसकट कुणबी दाखले देण्याचा GR काढला तर ओबीसींच्याकडून त्याला कडाडून विरोध होईल. त्यामुळे मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण मिळावं यासाठीच प्रयत्न होणं गरजेचं आहे. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या सरकारची कसोटी लागलेली असताना आणि अंतरवाली सराटी ते मंत्रालय अशा चर्चेच्या फेऱ्या झडत असताना पंकजा मुंडेंनी सरकारला घरचा आहेर दिलाय. आरक्षणाचा तिढा कायम, शब्द नको
दिशाभूलही नको. पंकजा मुंडेंचा घरचा आहे. मराठा आरक्षणाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. गेल्या 12 दिवसांपासून जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे. आता तर त्यांनी पाणीही न पिण्याचा इशारा दिलाय. तसंच सलाईनही न लावण्याचा इशारा दिलाय. सरकारी शिष्टमंडळाच्या अंतरवाली सराटी ते मंत्रालय चर्चेच्या फेऱ्या वरचेवर झडतायत. आरक्षणाकरता मराठा आंदोलक अजूनही रस्त्यावर उतरलेले आहेत. हे वातावरण तापलेलं असतानाच आता मराठा आरक्षणावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे चांगल्याच आक्रमक झालेल्या दिसल्या. पंकजा मुंडे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाला शब्द नकोय, शिवाय दिशाभूलही नकोय, तर ठोस चर्चा करून टिकाऊ आरक्षण हवंय असं आपल्याच सरकारला आवाहन केलंय. मराठा समाजाला शब्द नको आहे, मराठा समाजाला दिशाभूल नको आहे. त्यांना खरं स्वच्छ आरक्षण हवं आहे आणि हे आरक्षण किती बसेल, काय बसेल ह्याच्याबद्दलचा आराखडा हा सरकारकडे असतो. ते विश्वासाने आणि हिमतीने त्यांच्याशी चर्चा करून करायला पाहिजे. तर भाजप मराठा कुणबी यांच्यात भांडणं लावतंय. जर न मागता सवर्णांना 10% आरक्षण देऊ शकतात, मग अधिवेशनात कायदा करून मराठ्यांना आरक्षण का देऊ शकत नाहीत, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला. मी पुन्हा तीच गोष्ट सांगतोय की आपण जर न मागता 10% EWSला आरक्षण देऊ शकता, तर पार्लमेंटमध्ये कायदा करून दुरुस्ती करून का आपण त्यांना 12% 10% आरक्षण देऊ शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर आंदोलनकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केली. आमचं सरकार हे मराठा आरक्षणाच्या बाजूने, पण कुणीतरी आता मराठा आणि ओबीसी यांच्यात मुद्दाम वाद लावण्याचा प्रयत्न करतंय असा आरोप लगावलाय उद्योग मंत्री उदय सामंतांनी. आम्ही समाजासोबत आहोत, ओबीसीच्या समाजासोबत देखील आम्ही आहोत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ओबीसी आणि मराठा या समाजामध्ये वाद लावण्याचा घाणेरडा प्रकार काही लोक करत आहेत, त्याचं देखील मी निंदा करतो. दोन्ही समाजांना, मराठा समाजाला असेल, ओबीसी समाजाला असेल, योग्य तो न्याय सरकारमार्फत दिला जाईल याची मला पूर्ण खात्री. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याकरता शासनानं GR काढलाय, पण मनोज जरांगे पाटील सरसकट आरक्षणावर ठाम आहेत. तर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाज देखील आता आक्रमक झालाय. त्यामुळे हा तिढा सुटेपर्यंत सरकारचा चांगलाच कस लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सांगण्यात आलं. लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या तहसील कार्यालयात कुणबी नोंदी असलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. ही माहिती प्रतवारी करून लवकरच शासनाकडे पाठवली जाणार आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत बीडच्या खळेगावात शेकडो तरुणांनी मुंडन आंदोलन केलंय. मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला काही झालं तर सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असा इशाराही यावेळेला देण्यात आलेला आहे. बुलढाण्यातल्या मोताळा तालुक्यात मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करण्यात आलं. या उपोषणाला सगळ्या स्तरांमधनं पाठिंबा मिळतोय. मराठा समाजाला आरक्षण नसल्यानं गरीब घटकाची अवस्था बिकट झाल्याचं यावेळेला काँग्रेसच्या नेत्या जयश्री शेळके यांनी म्हटलंय. कोल्हापूरच्या हुपरीमध्ये मराठा बांधवांनी एकत्र येत आरक्षणाच्या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन केलं. यावेळेला काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती आणि परिसरात तणावाचं वातावरण होतं. सारथी संस्थेच्या PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना बार्टीप्रमाणे नोंदणी केल्यापासून फेलोशिप दिली जावी या प्रमुख मागणीसाठी संभाजी ब्रिगेडकडून कोल्हापूर राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शनं करण्यात आली. फेलोशिपबाबत 8 दिवसात ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा कोल्हापूरमधल्या सारथी संस्थेच्या कार्यालयाला कुलूप ठोकू असा इशाराही देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत राजस्थानमधील माजी राज्यमंत्री राजेंद्र सिंह गुढा यांचा हजारो समर्थकांसह शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पक्षप्रवेश आहे. महाराष्ट्राबाहेरही शिवसेना पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आता शिवसेनेनं आक्रमक सुरुवात केली आहे.
बीडच्या पाटोद्यात शिवशक्ती परिक्रमेनंतर पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत झालं. फटाक्यांची आतषबाजी करून 700 किलो वजनी हार त्यांना घालण्यात आला. विशेष म्हणजे 21 जेसीबीच्या माध्यमातून पंकजा मुंडेंच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. भुसावळमध्ये लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. रावेर मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीचं शिवधनुष्य एकनाथ खडसेंनी उचलावं असं वक्तव्य जयंत पाटलांनी केलं होतं. मात्र ही जागा काँग्रेसकडनं लढवली जात होती, तर भाजपकडून सध्या रक्षा खडसे इथल्या खासदार आहेत. त्यामुळे रावेरमधल्या निवडणुकीकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. रश्मी शुक्ला यांच्या विरोधातला FIR रद्द झाल्यानंतर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आक्रमक झाले. सरकार सत्तेच्या भरोशावर खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करत असल्याची टीका त्यांनी केली आहे. आमची सत्ता आल्यावर नव्यानं रश्मी शुक्ला विरोधात चौकशी सुरू करावी लागेल असंही ते म्हणाले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन आणि A राजा या दोघांनी सनातन धर्माच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं. त्याच्या निषेधार्थ वाशिमच्या मंगरुळपीर शहरात भाजपनं निदर्शनं केलेली आहेत. यावेळेला उदयनिधी स्टॅलिन आणि A राजा यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या हस्ते जळगावातल्या महानगरपालिकेमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. शासकीय प्रोटोकॉलनुसार हे अनावरण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावं अशी भूमिका घेत भाजपनं या कार्यक्रमाला विरोध केलाय. तर काहीही झालं तर उद्धव ठाकरेंच्याच हस्ते अनावरण होईल अशी भूमिका ठाकरे गटानं घेतली आहे. उद्धव ठाकरेंची उद्या जळगावात जाहीर सभा होतीये. शिवसेना ठाकरे गटातले संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्याकडून या सभेच्या तयारीचा आढावा घेतला गेलेला आहे. पाऊस असताना सुद्धा सभा मंडप आणि व्यासपीठ उभारणीचं काम सुरू होतं. 2024 मध्ये जर अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल तर आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून येणं गरजेचं आहे आणि यासाठी बूथ स्तरापर्यंत कार्यकर्त्यांचं जाळं विणण्याची गरज असल्याचं राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. कोल्हापुरात अजित पवारांची रविवारी उत्तरदायित्व सभा होतीये आणि या सभेच्या निमित्तानं अजित पवार गट कोल्हापुरात शक्ती प्रदर्शन करणार आहे. या सभेच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे. एका वर्षासाठी शिकाऊ उमेदवार म्हणून गोंदियातल्या 5 तालुक्यातनं निवडलेल्या ब्रेकनंतर बघूयात G20 शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सर्व राष्ट्रप्रमुखांनी राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. तिथे 2 मिनिटांचं मौन पाळून गांधीजींना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पंतप्रधान मोदींनी सर्वांना शाल देऊन त्यांचं स्वागत केलं आणि यानंतर लीडर्स लाऊंजमध्ये वन फ्युचर या विषयावर शेवटचं सत्र होणार आहे. शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. रशिया युक्रेन युद्धानंतर G20ची पहिली संयुक्त घोषणा बाहेर आली आणि याशिवाय भारत, युरोप आणि मध्य पूर्व यांच्यातील अत्यंत महत्त्वाच्या आर्थिक कॉरिडॉरवरही करार झाला. आणि यानंतर आता सर्व पाहुण्यांनी राष्ट्रपतींच्या डिनरला हजेरी लावली आहे. यावेळी अनेक पाहुणे भारताच्या पारंपरिक पोशाखात दिसले. यानंतर पाहूयात या G20 परिषदेमध्ये वेगवेगळ्या देशांचे प्रमुख सहभागी झालेले आहेत. यामध्ये आपण बघतोय ऋषी सुनक देखील नवी दिल्लीतल्या एका मंदिरामध्ये ते दाखल झालेले होते. सहपरिवार ते गेले होते आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. उमेदवारांना वीज वितरण उपविभागानं अपात्र केलंय, तर दुसरीकडे अपात्र उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे. या विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा उमेदवारांनी दिलाय. यवतमाळमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातल्या 4 मॉड्यूल ऑपरेशन थिएटरचं उद्घाटन करण्यात आलं. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं. अकोला पातूर जिल्हा परिषद शिक्षकांचं रक्तदान शिबिर घेतलं गेलं, पण यावेळेला रक्त घ्या पण आम्हाला शिकू द्या अशी मागणी शिक्षकांनी केलेली आहे. शिक्षकांना अशैक्षणिक कामं देऊ नयेत अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली. चंद्रपुरातल्या बल्लारपूरमधल्या कळमना जंगलामध्ये वाघाचा बछडा अशक्त अवस्थेत आढळलेला होता. उपचारादरम्यान या बछड्याचा मृत्यू झालाय. प्रशासनाकडून सध्या या संदर्भातला अधिक तपास सुरू आहे.
नालासोपाऱ्यामध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. अपघाताच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. एका दुचाकीच्या अपघातात एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झालाय. पालिकेकडे वारंवार मागणी करून सुद्धा रस्ते दुरुस्ती केली जात नसल्याचा आरोप स्थानिक करतायत. अहमदनगरमध्ये मढी देवस्थानच्या विश्वस्त मंडळातल्या पदाधिकाऱ्यांना बरखास्त करून पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांना कायम राहण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले. अध्यक्ष पदावरनं विश्वस्त मंडळात मोठा वाद झाला होता. नांदेडच्या हदगाव तालुक्यातल्या साप्ती जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची अपुरी संख्या आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. यावर उपाय म्हणून ग्रामस्थांनी पुढाकार घेत गावातल्या 2 उच्च शिक्षित तरुणींची मानधन तत्वावर नियुक्ती करण्याचा ठराव केला आहे. गेल्या 10 दिवसांहून अधिक काळ आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपलं उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं अर्जुन खोतकर यांच्याकडे बंद लिफाफ्यात शासनादेश पाठवला. मात्र त्यात सरसकट मराठ्यांना आरक्षणाची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे आपलं उपोषण सुरूच राहील असं त्यांनी जाहीर केलंय. मनोज जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी कुणबी सेनेनं केलेली आहे. जरांगेंची भूमिका एकतर्फी असून यामुळे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना अटक करा अशी मागणी विश्वनाथ पाटलांनी केली आहे. त्याचबरोबर कुणबी सेनेकडून तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. नांदेडमधल्या धर्माबादमध्ये अशोक चव्हाणांना मराठा समाजानं घेराव घातलाय. त्यामुळे कार्यक्रम अर्धवट सोडून अशोक चव्हाणांना परतावं लागलं. मराठा आरक्षणासाठी काय केलं असा सवाल करतानाचा आंदोलकांचा व्हिडिओ व्हायरल झालाय. मराठा आणि ओबीसींमध्ये वाद निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचं काम भाजप करत असल्याची टीका नाना पटोलेंनी केलेली आहे. यावेळेला त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. पंकजा मुंडेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सरकारला आरसा दाखवलाय. मराठा समाजाला शब्द नकोय, शिवाय दिशाभूलही नकोय, तर ठोस चर्चा करून टिकाऊ आरक्षण हवं असल्याचं त्यांनी म्हटलंय. मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी शासनानं GR काढलाय. मात्र जरांगे पाटील सरसकट आरक्षणावर ठाम आहेत. छत्रपती संभाजीनगरमधल्या फुलंब्रीमध्ये मराठा आंदोलकानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. यावेळेला काही आंदोलक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलकानं अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यवतमाळमध्ये मराठा समाजानं आंदोलन केलंय. जालन्यातल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध करण्यात आला. मराठा आरक्षणावर तातडीनं तोडगा काढा, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा छावा संघटनेनं दिलाय. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला. आरक्षण न मिळाल्यास एकाही मराठा आमदाराला मतदान करणार नसल्याचंही सांगण्यात आलं. लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या तहसील कार्यालयात कुणबी नोंदी असलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. ही माहिती प्रतवारी करून लवकरच शासनाकडे पाठवली जाणार आहे. मराठा आरक्षणाची मागणी करत बीडच्या खळे गावात शेकडो तरुणांनी मुंडन आंदोलन केलंय. मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला काही झालं तर सर्वस्वी सरकार जबाबदार असेल असा इशाराही यावेळेला देण्यात आलेला आहे. बुलढाण्यातल्या मोताळा आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर G20 समूहाच्या शिखर परिषदेच्या माध्यमातून भारतानं जगाला आपल्या शक्तीची जाणीव करून दिली आहे. भव्य दिव्य आयोजनासोबतच अनेक जागतिक गणितांचं समीकरण साधण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना यश आलंय. पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट. G20 समूहाच्या शिखर परिषदेत 40हून अधिक देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले. त्याशिवाय विविध जागतिक संघटनांचे बडे अधिकारीही या निमित्तानं भारतात आलेले आहेत. भारतीय संस्कृती आणि आदरातिथ्यानं हे सगळे पाहुणे भारावून गेले. मात्र भारताचा फक्त इतकाच उद्देश नव्हता. भारत आता जागतिक राजकारणात महत्त्वाचा भाग झाल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आलाय.
त्यांच्या भारताबरोबरचे त्यांचे संबंध सामरिक असतील, व्यापारी संबंध हे अत्यंत घनिष्ठ आहे आणि त्याच्या माध्यमातून भारत आपले संबंध विकसित करण्याचा प्रयत्न करतो आहे. बांगलादेशच्या शेख हसीना याच माध्यमातून या भारत भेटीवरती आलेले आहेत आणि भारत आणि बांगलादेश यांचे संबंध हे एकूणच दक्षिण आशियाच्या उपखंडाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात होत असलेले बदल भारतीयांच्या वाढत्या महत्वाकांक्षेचे प्रतीक आहेत. जगभरातल्या कंपन्यांवर भारतीयांनी ठसा उमटवून वेगळी प्रतिमा तयार केली आहे. परिणामी प्रत्येक देशाचा विश्वास संपादन करून भारताला विकासाची नवी क्षितिज गाठायची आहे. जो ब्रँड इंडिया आहे, भारताचं बदललेलं रूप आहे, हे जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. येत्या काळामध्ये भारत हा गुंतवणुकीसाठी अत्यंत आदर्श डेस्टिनेशन आहे. भारत हा कशा पद्धतीने बदललेला आहे, भारत हा कसा ग्लोबल सप्लाय चेनचा भाग बनू शकतो आणि भारत आंतरराष्ट्रीय राजकारणाला कसं नेतृत्व देऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचं प्रदर्शन या माध्यमातून भारताला करायचं. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास या उक्तीच्या माध्यमातून भारतानं सगळ्या जगासमोर मदतीकरता हात पुढे केलाय. जो देश सोबत येईल त्यांना सोबत घेऊन विकासाच्या मार्गावर पुढे जाण्याचा भारताचा मानस जगाच्या कौतुकाला पात्र ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर पाहूयात आजचं तापमान. नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मनाली. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता सुरुवातीला नजर टाकणार आहोत टॉप 18 न्यूजवर. टॉप 18 प्रायोजक IIB एम्स साठी सर्वाधिक विद्यार्थी पाठवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड.